आता आपण हे तुमचं चौथं युनिट पाहतोय. या चौथ्या युनिटमध्ये इकॉनॉमी ऑफ एपिकल्चर आपल्याला पाहायचं आहे. एपिकल्चर आपल्याला फायदेशीर कसं होतं ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा एपिकल्चर इंडस्ट्रीचे प्रॉडक्ट्स कोणते आहेत आणि त्यांचा वापर आपण कसा करतो हे आपण पाहूया. तर एपिकल्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि मेन प्रॉडक्ट आहे म्हणजे हनी. हनी म्हणजे मध. तर हे मध जे आहे ते निसर्गाची देण आहे, खूप मोठी निसर्गाची देण आहे आणि माणसाला याचा खूप लाभ होतो, याचा खूप फायदा होतो. माणूस मध बनवू नाही शकत. आर्टिफिशियल मध आपल्याला बनवता येऊ शकत नाही. मधामध्ये जे औषधी गुणधर्म आहेत ते आपल्याला बनवता नाही येऊ शकत. हा एकच असा स्वीटनिंग एजंट आहे जो पहिल्या माणसाला माहिती होता. तर तो परंपरेतनं, आध्यात्मिक परंपरेतनं आणि प्रत्येक धर्मातनं, प्रत्येक राष्ट्रातनं पुढे आला आणि मध हे अत्यंत लोकप्रिय असं फार पूर्वीपासूनचं स्वीटनिंग एजंट म्हणून काम करतं. मध जे आहे ते धर्मामध्ये त्याला खूप महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे. हिंदूमध्ये पूजेसाठी मध वापरलं जातं. ज्यूजमध्ये स्पेशल केक बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. ज्यावेळेस काही धार्मिक उत्सव असतात त्यावेळेस स्पेशल केक बनवण्यासाठी ज्यूजमध्ये तो केक बनवण्यासाठी मधाचा वापर होतो. कॅथोलिक लोकांमध्ये मेड बनवण्यासाठी एक अल्कोहोलिक ड्रिंक आहे, ते बनवण्यासाठी मधाचा वापर होतो. कुराणमध्ये मधावरती स्पेशल चॅप्टर आहे आणि त्याच्या उपयोगावरती एक स्पेशल चॅप्टर आहे कुराणामध्ये. हे प्री डायजेस्टेड फॉर्म आहे. मध हे आधीच पचन झालेलं असतं म्हणून लहान मुलांना सुद्धा त्याच्यापासून डायरेक्ट उपयोग होतो. लहान मुलांना देण्यासाठी मधाचा अत्यंत चांगला वापर करता येऊ शकतो. हनी जे आहे ते हनी इन्स्टंटॅनियस म्हणजे लगेचच्या लगेच एनर्जी लॉस भरून काढण्यासाठी उपयोगाला आणलं जातं. हनी हे नेक्टर पासून बनवलेलं असतं. हे शुगरी फ्लुइड आहे. नेक्टर ग्लँड पासून, त्या हनीबीच्या नेक्टर ग्लँड पासून, नेक्टरीन त्याला म्हणतात, त्यापासून सिक्रेट झालेलं हे शुगरी फ्लुइड असतं. झाडांच्या फुलांच्या मध्ये या नेक्टर ग्लँड्स असतात आणि त्यापासून तो मध त्या फुलांमध्ये आलेला असतो. श्रब्स जे आहेत ते श्रब्स आणि हर्ब्स यांच्यामध्ये हे नेक्टरी ग्लँड असतात आणि त्यापासून तो नेक्टर सिक्रेट होतो. बीज तो नेक्टर गोळा करतात त्यांच्या जिभेने. त्या जिभेला प्रोबॉसिस असं म्हणतात आणि तो नेक्टर हाईव्हमध्ये म्हणजे पोळ्यामध्ये आणतात. त्यांच्या क्रॉपमध्ये तो गेलेला असतो नेक्टर. हनीबीच्या क्रॉपमध्ये गेलेला असतो तो, किंवा त्यांच्या हनी स्टमक पर्यंत ते नेक्टर गेलेलं असतं. तिथे त्यांच्या सलायवामध्ये ते मिक्स होतं आणि त्याच्यामध्ये काही केमिकल चेंजेस घडून येतात. एन्झाईम ॲक्शनमुळे त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस घडून येतात. पोळ्यामध्ये ते रिगर्गिटेशन म्हणजे त्याला परत परत हलवलं जातं, घुसळलं जातं आणि मग नंतर ते पोळ्यामध्ये सेल्समध्ये भरलं जातं.
तर अशा रीतीने बीज जे आहेत त्या नेक्टरचं कलेक्शन करतात, त्यांना पिकवतात, त्या नेक्टरला पिकवतात आणि मग त्याचं रूपांतर हनीमध्ये करतात. हे नेक्टर जे आहे ते 20 ते 40% सुक्रोजने बनलेलं असतं आणि त्या शुक्रोजचं नंतर कन्व्हर्शन होतं डेक्स्ट्रोजमध्ये, ग्लुकोजमध्ये, नंतर लेव्हिलोजमध्ये म्हणजे फ्रुक्टोजमध्ये. त्याच्यामध्ये इन्व्हर्टेज नावाचं एक एन्झाईम असतं. त्या एन्झाईममुळे ह्या सुक्रोजचं रूपांतर डेक्स्ट्रोजमध्ये होतं, ग्लुकोजमध्ये, आणि लेव्हिलोजमध्ये म्हणजे फ्रुक्टोजमध्ये होतं. हे एन्झाईम जे आहे हे नेक्टरमध्ये असतं, पण इन्व्हर्टेजच्या ॲक्शनमुळे आणि वॉटरच्या इव्हॉपरेशनमध्ये विंग्सचं जे फॅनिंग होत असतं त्याच्या इव्हॉपरेशनमुळे त्या एन्झाईमची ॲक्शन होते. हनी जे आहे हे एकदम गोड असतं, चवीला एकदम गोड असतं आणि पांढऱ्या त्या ब्लॅक कलरपर्यंत, व्हाईट टू ब्लॅक कलरपर्यंत त्याचा रंग असतो. त्याचा वास वेगळा वेगळा असतो. ज्या ज्यूस त्यांनी कलेक्ट केलेले आहेत, कोणत्या कोणत्या फुलांचे ज्यूस त्यांनी कलेक्ट केलेले आहे, त्यानुसार हनीचा वास वेगळा वेगळा असतो. इथे रिॲक्शन दिलेली आहे बघा. सुक्रोज इन्व्हर्टेज एन्झाईमच्या ॲक्शनने लेव्हिलोजमध्ये, फ्रुक्टोजमध्ये रूपांतर होतं आणि नंतर डेक्स्ट्रोजमध्ये रूपांतर होतं, ग्लुकोजमध्ये. नाव केमिकल कंपोजिशन ऑफ हनी. हनीमध्ये काय काय असतं? हनी हे शुगर रिच कंपाऊंड आहे. स्वीटनेस सेम रिलेटिव्ह जे असतात, गोडपणासाठी जे सेम रिलेटिव्ह असतात ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ग्रॅन्युलेटेड शुगर पण त्याच्यामध्ये असते. ज्यावेळेस हनी पूर्णपणे पिकतं त्यावेळेस त्या साखरेचं रूपांतर क्रिस्टल्समध्ये होतं आणि त्याच्यामध्ये 20% वॉटर असतं. लेव्हिलोज 38% असतं, डेक्स्ट्रोज 37% असतं, सुक्रोज 2% असतं. दुसऱ्या प्रकारच्या शुगर 0.5% असतात, मिनरल्स 0.5% असतात, ॲसिड्स 0.2% असतात, नंतर प्रोटीन्स आणि अमिनो ॲसिड्स 0.25% असतात आणि ट्रेसेस ऑफ एन्झाईम्स सुद्धा ह्या हनीमध्ये प्रेझेंट असतात. नाव शुगर मेजर कंपोनंट आहे हनीचा. शुगर म्हणजे हनीचा स्वीटनेस जो आहे तो या शुगरमुळे असतो. याच्यामध्ये फ्रुक्टोज असतं लेव्हिलोजच्या रूपामध्ये, ग्लुकोज असतं डेक्स्ट्रोजच्या रूपामध्ये आणि सुक्रोज असतं. दुसऱ्या पण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शुगर त्याच्यामध्ये असतात थोड्याफार प्रमाणामध्ये. शुगर हा एनर्जीचा सोर्स आहे. डायरेक्ट आपण शुगर जर खाल्ली तर आपल्याला डायरेक्ट एनर्जी मिळते. आपण डेक्स्ट्रोज खातो, ग्लुकॉन डी, ग्लुकॉन सी, याच्यामध्ये आपण आयती शुगरच खात असतो. त्या शुगरला पचवावा लागत नाही, ती डायरेक्ट जशीच तशी आपल्या शरीरामध्ये मिसळते आणि त्यापासून आपल्याला एनर्जी मिळते. ती शुगर आपल्या शरीरामध्ये इझिली ॲब्सॉर्ब होते आणि इन्स्टंट एनर्जी आपल्या शरीराला देत असते. प्रोटीन्स आणि अमिनो ॲसिड्स पण मधामध्ये असतात. हे प्लांट ओरिजिनचे आहेत. हनी जे आहेत याच्यामध्ये बरेचसे एन्झाईम्स असतात आणि हनीमध्ये 18 प्रकारचे फ्री अमिनो ॲसिड्स पण आहेत, अमाइन ॲसिड्स पण आहेत, 18 प्रकारचे. याच्यामध्ये प्रोलीन सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असतं. इसेन्शियल अमिनो ॲसिड्स जे आहेत, जे हनीबीला लागतात, ते सगळे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. फक्त स्मॉल अमाऊंटमध्ये असतात. त्या अमिनो ॲसिड्स जे आहेत ते स्मॉल अमाऊंटमध्ये असतात. नंतर व्हिटॅमिन्स, मिनरल आणि अँटीऑक्सिडंट. हनीमध्ये बी विटॅमिन थोड्याफार प्रमाणामध्ये असतं. रायबोफ्लॅविन असतं, नियासिन असतं, फोलिक ॲसिड असतं, पॅन्टोथॅनिक ॲसिड असतं, विटॅमिन B6 आहे, ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे, विटॅमिन सी. मिनरल्समध्ये कॅल्शियम आहे, आयर्न आहे, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सेलेनियम, क्रोमियम, मँगनीज
एवढे मिनरल्स हनीमध्ये प्रेझेंट असतात. अँटीऑक्सिडंटचा जो ग्रुप आहे हनीमध्ये, तर तो फ्लॅव्होनॉइड्स म्हणून आहे. हे पिनोसेम्ब्रिन असं याला म्हणतात. हे हनीमध्ये फक्त सापडतं, दुसरीकडे कुठेच सापडत नाही. युनिक आहे एकदम. हनीमध्येच हे असतं. आणि बी प्रोपॉलिसमध्ये सुद्धा हे असतं. जर हनी डार्कर असेल तर याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जास्त असतात. नाव हनीमध्ये दुसरे कंपोनंट कोणते असतात, तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक ऍसिड असतं, म्हणजे ऍसिटिक ऍसिड. नंतर ब्युटानॉइक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, सिट्रिक ऍसिड, सॅलिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, मॅलिक ऍसिड, नंतर पायझोग्लुटामिक ऍसिड, नंतर ग्लुकॉनिक ऍसिड, आणि असे नंबर ऑफ ऍसिड्स त्याच्यामध्ये असतात. ॲरोमॅटिक ऍसिड सुद्धा त्याच्यामध्ये असतात. मेन ऍसिड्स जे आहे ते ग्लुकॉनिक ऍसिड असतं. ते ग्लुकोजच्या ब्रेकडाऊनमुळे तयार होतं. ग्लुकोज ऑक्सिडेज नावाच्या एन्झाईममुळे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं आणि मग ग्लुकॉनिक ऍसिड तयार होतं. हनी जे आहे त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल मिथिल फुरफुरल असतं. हे नॅचरल प्रॉडक्ट आहे. सिंपल शुगरच्या ब्रेकडाऊनमुळे हे तयार होतं. सिंपल शुगरची ब्रेकडाऊन जे pH 5 पेक्षा कमी pH ला याचं ब्रेकडाऊन होतं. नाव याच्यामध्ये बऱ्याचशा इम्पॉर्टंट व्हॅल्यूज पण असतात. आता फूड व्हॅल्यू अकॉर्डिंग टू US मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, 200 ग्रॅम हनी जे आहे त्याच्यामध्ये 11.5 लिटर मिल्क याच्यापासून जेवढं पोषण मिळतं तेवढं पेशंट 200 ग्रॅम हनीपासून मिळतं. किंवा 1.6 किलो क्रीम पासून जेवढं पोषण मिळेल तेवढं 200 ग्रॅम हनीपासून मिळतं. किंवा 330 ग्रॅम मांसापासून जेवढं पोषण मिळेल तेवढं पोषण 200 ग्रॅम हनीतून मिळतं. 2.1 ग्रॅम हनी पासून साधारणपणे 67 किलो कॅलरी एनर्जी मिळते. किंवा 1 किलो हनीपासून 3000 ते 3400 कॅलरीज उष्णता मिळते. त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट किती आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. हनीचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते शुगर्स आहेत, मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत. हे आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये एकदम इझिली शोषले जातात. हनी जे आहे ते हेल्दी आणि आजारी माणसाला खूप उपयोगी आहे. म्हणजे आजारी माणसाला सुद्धा हनी चालतं आणि हेल्दी माणसाला पण हनी चालतं. लहान मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचं पोषक द्रव्य म्हणून हनीचा वापर करता येऊ शकतो. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा पोषण देण्यासाठी हनीचा वापर केला जाऊ शकतो. असं दाखवलं गेलंय किंवा असं दिसतं की हनीमुळे हिमोग्लोबिन वाढतं. हनी जो आहे ते स्पेशल फ्लेवर देतात. फूडला स्पेशल फ्लेवर मिळतो त्याच्यामुळे, हनीमुळे. कॅन्डीज किंवा बेक्ड गुड्स किंवा फ्रूट्स, आईस्क्रीम्स अशापासून स्पेशल फ्लेवर मिळतं हनीला. नाव हनीची मेडिसिनल व्हॅल्यू आपण पाहू.
हनी मोस्ट कॉमनली यूज्ड मेडिसिनल फूड आहे. औषधांचा वापर करण्यासाठी हनीचा फार चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातो. आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये हनीचा वापर औषध हे टार्गेट ऑर्गनपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. व्हेकल सारखा, गाडीसारखा. त्याचा बॉडीवरती कोणताही वाईट परिणाम होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे रोग बरे करण्यासाठी हनीचा वापर केला जातो. हनी हे माइल्ड लक्झेटिव्ह आहे, अँटीसेप्टिक आहे, सिडेटिव्ह आहे. म्हणून आयुर्वेदिक आणि युनानी सिस्टीम्सच्या मेडिसिन्समध्ये याचा फार मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. लॅक्टोज हा होमिओपॅथिक मेडिसिनमध्ये कॅरियर म्हणून वापरला जातो. काही टेस्टेड मेडिसिनल युजेस जे आहेत हनीचे, तर त्याचा लक्झेटिव्ह म्हणून उपयोग होतो. रक्तशुद्धीसाठी त्याचा उपयोग होतो. नंतर सर्दीपासून बचाव करण्यासाठी सुद्धा हनीचा उपयोग होतो. कफ आणि फीवरमध्ये सुद्धा हनीचा उपयोग होतो. नंतर छाले पडलेले जर असले तर त्याच्यापासून क्युरेटिव्ह म्हणून हनीचा उपयोग होतो. डोळ्याच्या आजारांसाठी, अल्सरसाठी, जिभेवरती पडलेले छाले दुरुस्त होण्यासाठी, घसा खवखवतो त्याच्यासाठी, जळलेलं जर असेल त्याच्यासाठी सुद्धा हनीचा वापर केला जातो. हार्ट अटॅकच्या नंतर हनीचा वापर करतात. नंतर मालन्यूट्रिशनमध्ये, इंडायजेशनमध्ये, डायबेटिक्समध्ये हनीचा वापर केला जातो. हनी जे आहे हे थोडं कोमट पाण्याबरोबर आणि लिंबूच्या ज्यूस बरोबर जर घेतलं तर त्यामुळे जाडेपणा कमी होतो, बॉडी वेट कमी होतो. टायफॉइडचे जर्म्स सुद्धा हनीमुळे मरतात. 48 तासामध्ये टायफॉइडचे जर्म्स हनीमुळे मरतात. ब्रॉन्कोन्युमोनिया ज्यांना झाला आहे तर त्याच्यामध्ये 4 दिवसामध्ये डिसेंट्री जी आहे ती 50 तासामध्ये बरी होते. नाव हनीचा उपयोग कॉस्मेटिकमध्ये सुद्धा केला जातो. जुन्या काळापासून हनी जे आहे ते कातडीवरती वापरतात आणि जखम बरा करण्यासाठी सुद्धा, कातडीवरच्या जखमा बरी करण्यासाठी सुद्धा हनी वापरला जातो. सगळ्या प्रकारच्या स्किन टाईप्समध्ये, ड्राय, ऑइली किंवा नॉर्मल स्किनमध्ये हनीचा वापर केला जातो. हनीला खूप कॉस्मेटिक व्हॅल्यू आहे. स्किनच्या आतमध्ये ते हनी जातं आणि मसल्सला ग्लुकोज देतं. मसल लेअरला ग्लुकोज मिळतो. त्यामुळे आपल्या त्वचेला चमक येते. हनीला हायग्रोस्कोपिक प्रॉपर्टी आहे, म्हणजे पाणी शोषून घेतं ते. त्यामुळे स्किनमधून ते शोषलं जातं आणि वेस्ट मटेरियल सिक्रीट होऊन जातात. हनीची बॅक्टेरिसिडल ॲक्टिव्हिटी आहे. त्यामुळे स्किनवरती जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर त्यापासून आपल्याला आराम मिळतो. हनीमुळे बॅक्टेरिया मरतात. नॅचरल अँटीसेप्टिक आहे हनी. फेस पॅकमध्ये, लोशनमध्ये, क्रीममध्ये, बाथ क्रीममध्ये हनीचा वापर करतात. ब्युटी प्रॉडक्टमध्ये हनीचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. पाव बनवण्यासाठी हनीचा उपयोग करतात. केक बनवण्यासाठी हनीचा उपयोग करतात. कॅन्डीज बनवण्यासाठी हनीचा उपयोग करतात. बिस्किट बनवण्यासाठी हनीचा वापर केला जातो. कारण हनी जे आहे ते प्रिझर्वेटिव्ह आहे.
अल्कोहोलिक ड्रिंक बनवण्यासाठी सुद्धा मेड नावाचा एक ड्रिंक आहे, अल्कोहोलिक ड्रिंक, त्यासाठी सुद्धा हनीचा वापर केला जातो. लॅबोरेटरी प्लांटची ग्रोथ स्टिम्युलेट करण्यासाठी सुद्धा लॅबोरेटरीमध्ये हनीचा वापर केला जातो. बॅक्टेरियल कल्चर, इन्सेक्टच्या डाएटमध्ये बॅक्टेरियल कल्चर जर असेल किंवा फ्रूट फ्लाईचे पॉयझन बेड जर तयार करायचे असतील तर हनीचा वापर केला जातो. नाव हनीमध्ये होणारी भेसळ कशी असते ती आपण पाहूया. नाव हनीमध्ये भेसळ कशी होते तर हे आपण पाहणार आहे आता. हनी ॲक्च्युअली प्युअर फॉर्ममध्ये खूप छान असतं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतक्या सगळ्या लोकसंख्येला पुरेल इतकं हनी नॅचरली प्रोड्यूस करणं हे अशक्य आहे. आणि नॅचरली एवढं प्रोड्यूस होत नाही. एक तर जंगलं कमी झालेले आहेत, त्यामुळे हनी हे एपीकल्चरमधून जरी करत असले तरी एपीकल्चरला सुद्धा फ्लॉवरिंग भरपूर लागतं. फ्लॉवरिंग जर भरपूर असेल तरच हनी तयार करू शकतात, नाहीतर एपीकल्चरमध्ये सुद्धा प्रोडक्शन लॉस होतो. आणि एकाच ठिकाणी एवढे बी बॉक्स असल्यामुळे त्याच्यामध्ये रोग पडण्याची शक्यता खूप जास्त असते आणि त्या रोगामुळे ते एपीकल्चरचं प्रोडक्शन लॉस होतो. तर हनीमध्ये भेसळ करून बरेचसे लोक विकतात. ते भेसळयुक्त हनी ओळखायचं कसं तर ते आपण इथे पाहणार आहे. पॉझिटिव्ह हेल्थ बेनिफिटसाठी हनी फार उपयुक्त आहे, त्याचे फार हेल्थ बेनिफिट चांगले आहेत. पण मार्केटमधलं सगळंच हनी हे शुद्ध असतं असं नाही. बऱ्याच वेळेस ते भेसळयुक्त असतं. त्याच्यामध्ये ग्लुकोज सोल्युशन मिक्स केलेले असतात. लो क्वालिटी हनी असतं, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. तर काही अशा स्टेप्स आहेत ज्यामुळे आपल्याला प्युअर आणि भेसळयुक्त हनी ओळखता येऊ शकतं. तर पहिली स्टेप, शुद्ध जर हनी असेल तर ते जसं जसं दिवस जाऊ लागतात, म्हणजे जसं ते जुनं होत जातं. प्युअर जर हनी असेल तर ते जसं जसं जुनं होत जातं तसं तसं ते घट्ट होत जातं आणि सॉलिडिफाय होत जातं, म्हणजे त्याच्यामध्ये शुगरचे क्रिस्टल्स बनतात. आणि जर समजा भेसळयुक्त हनी असेल तर ते पातळच राहतं, कितीही जुनं झालं तर ते पातळच राहतं. जर समजा टेबल स्पून आपण हनीचा घेतला आणि त्याला वॉटरमध्ये मिक्स केलं तर हनी हे डिझॉल्व्ह होऊन जातं. जर समजा ते हनी डिझॉल्व्ह होऊन गेलं तर समजायचं की ते शुद्ध नाही आहे. पण जर शुद्ध हनी असेल तर पाण्यामध्ये तो हनीचा थेंब तसा राहतो, सॉलिड राहतो, तो पाण्यामध्ये बुडलेला राहतो, तो पाण्यामध्ये इझिली मिक्स होत नाही. तर त्याला म्हणतात प्युअर हनी. नाव जर समजा आपण थोडंसं हनी घेतलं आणि त्याला स्पूनमधून असं खाली पडू दिलं तर ज्या हनीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे ते पटकन पडतं. पण जर समजा पक्का हनी असेल आणि शुद्ध हनी असेल, गुड क्वालिटी हनी असेल तर ते चमच्याला चिकटलेलंच राहतं, ते लवकर ओघळत नाही, ते फार कमी एकदम हळूहळू पडतं. नाव जर समजा आपण एखादी काडी पेटवली आणि आपण हनीला जाळण्याचा प्रयत्न केला तर ते जळतं. जर प्युअर हनी असेल तर ते जळतं. पण लो क्वालिटी हनी जर असेल आणि त्याच्यामध्ये जर समजा पाणी जास्त असेल तर ते जळत नाही आणि तडतड असा फक्त आवाज येत राहतो. नाव समजा तुमच्याकडे आयोडीन असेल घरी तर थोडंसं हनीचं मिक्स घ्यायचं, थोडं हनी घ्यायचं आणि त्यामध्ये ते आयोडीन मिक्स करायचं.
थोडं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्यामध्ये आयोडीन टाकायचं. आयोडीन जर समजा निळ्या कलरचं झालं तर त्या हनीमध्ये थोडंफार स्टार्च किंवा पीठ टाकलेलं आहे असं आपल्याला कळून येतं. सो अशा रीतीने आपल्याला ओळखता येतं की त्याच्यामध्ये स्टार्च आहे किंवा पीठ आहे. जुन्या कडक अशा ब्रेडचा एक तुकडा घ्यायचा आणि त्याला हनीमध्ये बुडवायचा. ज्यावेळेस आपण त्याला बाहेर काढतो तर 10 मिनिट नंतर तर ब्रेड जसाच तसा हार्ड असतो. जर समजा तो ब्रेड हार्ड राहिला तर समजायचा हनी प्युअर आहे. पण जर समजा हनीमध्ये पाणी जास्त असेल तर तो ब्रेड जो आहे तो नरम होऊन जातो. प्युअर हनी हे चिकट नसतं. जर त्याला आपण फिंगर्सच्या आतमध्ये जर समजा घासलं तर ते चिकट नसतं. एग योकने सुद्धा हनीची टेस्ट करता येते. प्युअर हनी जर समजा कंटेनरमध्ये ओतलं त्याच्यामध्ये जर योक असेल तर मिक्सचर त्याला हलवलं तर योक असा दिसतो की जसं काही त्याला शिजवलेलं आहे. तर अशा रीतीने एग योक टेस्ट पण घेता येते. नाव पोलन ग्रेन नंतर यूज ऑफ पोलन हे आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. इथे थांबूया.